आई ऐसी रात तेरे करीब है। क्या नहीं आई ऐसी करीब है कि तू क्या नहीं। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतो मित्रांनो. आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बिटनुसार इथनं टेक्स्ट ॲड करून दिलेले आहेत आणि पुढे एक तुम्हाला मी इमोजीची PNG ॲड करून दिलेले आहे. ते सर्व जस्ट हाईड आहे. ते आपल्याला एक एक इथनं अनहाईड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक इथनं अनहाईड करून घेतो. मित्रांनो, आपले कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला पहिला फोटो आपण इथं ॲड केलेला आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला करेक्ट 21.27 सेकंदापर्यंत आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. फोटो कसे ॲड करायचे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. नेक्स्ट बिटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो, आपल्या कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. शेवटचाच इथनं फोटो राहिलेला आहे तर मी पटकन तो देखील इथनं फोटो ॲड करून घेतो. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथं अशा प्रकारे इथनं फोटो ॲड केलेले आहेत. करेक्ट मित्रांनो, आपल्याला 21.27 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 21.27 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला एक एक फोटो इथं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो, आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बिटला मी एक एक फोटो इथे ॲड करत आहे. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे
ते देखील मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. शेवटचे इथनं 2च फोटो राहिलेले आहेत. तर ते 2 फोटो इथनं मी पटकन इथनं ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. करेक्ट आपल्याला 21.27 सेकंदापाशी आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खालीन व्हाईटवर करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खालीन व्हाईटवर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. इमोजीची PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्या इथं शॅडोच्या वरती घ्यायचं. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला 5 फोटो टोटल इथनं ॲड केलेले आहेत. त्या 5 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला जे आपण 5 फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. रेक्टँगल 1च्या वरती आपण जे टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो आपण इथे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पहिली डबल बीट आहे मित्रांनो 23.3 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 25.14 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 27.27 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 30.9 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 32.21 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 35.3 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 37.15 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे. जे आत्ता आपण एक बिटला एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. डबल बीटला आपण ऑलरेडी इथनं इफेक्ट आता पेस्ट केलेले आहेत. आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे. तर बघू शकता जे एक बिटला आपण एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आता हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरचा ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून आपली इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.